नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांनी मोठा एल्गार पुकारला. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी शहर दणदणून सोडत हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 73 गावातील सुपीक बागायती जमीन बाधित होणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मोबदला नको, शेती हवी अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. महिला शेतकऱ्यांनीही सरकारला थेट सवाल करत मुलांना नोकऱ्या नाहीत, मग जमीन गेल्यावर जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन खत खरेदी करताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत वैजापूर तालुका शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार खत बुकिंग करताना लॉग इन समस्या, उपलब्धतेतील गोंधळ आणि इतर तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी त्रस्त झालेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवस्थेतील दोष दूर होईपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन खत विक्री ही सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेतला नाही तर 15 जून पासून कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय. खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने QR कोड, फार्मर ID आणि ई-पॉस मशीनवर आधारित नवी डिजिटल खत विक्री प्रणाली लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात ही व्यवस्था शेतकरी आणि खत विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र समोर आलंय. सर्व्हर डाऊन, इंटरनेट नेटवर्कच्या अडचणी, QR कोड स्कॅन न होणे, फार्मर ID पडताळणीतील समस्या आणि ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे खत विक्री प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झालाय. विक्रेत्यांकडे खताचा साठा उपलब्ध असूनही अनेक ठिकाणी विक्री होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणी, मशागत आणि खत व्यवस्थापनाची धावपळ सुरू असताना शेतकऱ्यांना दुकानातून खत मिळवण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. राज्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे तब्बल 56,533 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 24 जिल्ह्यांमधील फळबाग, भाजीपाला आणि विविध हंगामी पिकांना मोठा फटका बसलाय. 1 मे ते 8 जून 2026 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे विशेषतः जळगाव, बुलढाणा, सोलापूर आणि अकोला जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. केळी, गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांदा, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, संत्र, द्राक्ष आणि आंबा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची नोंद आहे. विशेषतः केळी, द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या नगदी पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून अंतिम अहवालानंतर नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत FRP म्हणजेच रास्त व किफायतशीर दर प्रकरणी साखर आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत ठेवल्याबद्दल 7 साखर कारखान्यांवर RRC म्हणजेच महसूल वसुली प्रमाणपत्र अंतर्गत मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आणखी 7 साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून थकीत रकमेची तात्काळ पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता RCCची प्रत्यक्ष कारवाई केलेल्या 7 कारखान्यांची नावं आपण जाणून घेणार आहोत. गोकुळ शुगर्स लिमिटेड, धोत्री, सोलापूर; भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर, सोलापूर; श्री संत कुरुमदास सहकारी साखर कारखाना, माढा, सोलापूर; भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव, वाशी, धाराशिव; केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर; SJ शुगर डिस्टिलरी अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक; सचिन घायाळ शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड, पैठण, छत्रपती संभाजीनगर या साखर कारखान्यांवर प्रत्यक्ष कारवाई केलेली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पणन विभागाने नवा निर्णय घेतलाय. सचिवस्तरीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी आता स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या उपसमितीमध्ये पणन संचालक शरद जरे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून समितीला अवघ्या 15 दिवसात अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान जुलै 2025 मध्ये राज्यातील कांदा दर घसरणीच्या पार्श्वभूमीवर पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने तब्बल 11 महिने उलटूनही अहवाल सादर केलेला नाहीये. यामुळे कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर नेमकं काय निर्णय होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झालाय.
या सगळ्याविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.